अभिनेत्री शेफाली जरीवालच्या झालं त्या रात्री तिच्या घरात एका पार्टीचं नियोजन करण्यात आलं होतं अशी माहिती समोर येत आहे। शुक्रवारी रात्री शेफालीच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। तिचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट समोर येण्याची शक्यता आहे। काटा रंगाच्या मिक्स गाण्यामुळे प्रदीपची झोपात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालचं शुक्रवारी रात्री निधन झालं। वयाच्या 42 वर्षी तिने जगाचा निरोप घेतला। शेफालीच्या निधनाने तिच्या कुटुंबासह चाहत्यांच्या आणि कला विश्वातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे। शेफालीच्या निधन हृदय झटक्याने झाल्याचं म्हटलं जात आहे, परंतु तिच्या अकाली मृत्यूमुळे संशयाच्या वातावरण निर्माण झाल्याची अबोली पोलिसांनी शेफालीच्या पतीसह 11 जणांचे जबाब नोंदवले आहेत। तिच्या मृतदेहाचे विश्लेषण पूर्ण झाले असून सोमवारी तिचा अहवाल येऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे। आज रविवार असल्याने पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याची शक्यता कमी आहे। अवसिद्धन अहवालातून शेफालीच्या मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट होऊ शकलं नाही आहे। मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेफालीच्या ज्या रात्री मृत्यू झाला त्याच रात्री तिच्या घरी पार्टीचं नियोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये शेफालीच्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर अनेक लोक उपस्थित होते। सध्या शेफालीच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूवर कोणताही आक्षेप घेतलेला नाही, पण तरीही मुंबई पोलीस पथकाने तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची आणि फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत। अबोली कलाविश्वात काम करणारे अनेक कलाकार त्यांचा लुक आणि फिटनेसविषयी खूप सजग असतात। शेफालीच्या कुटुंबाचे तंदुरुस्त ठेवण्यासाठी तिला आणि सुंदर दिसण्यासाठी ट्रीटमेंट घेत असल्याची माहिती समोर आली आहे। ती ठराविक लस घ्यायची अशी माहिती डॉक्टरने दिली। टीम त्यांची चौकशी करत आहे। शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संयुक्त पती पराग येथेसह राहत होती। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता। उपचारासाठी शेफालीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं। अबोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे। न्यायवैद्यकीय पथकाने शनिवारी सकाळी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी रक्त आणि इरसा नमुने तपासणीसाठी जतन करण्यात आले आहे। अंधेरीमधील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास शेफालीच्या पार्श्ववर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते।